नमस्कार मित्रांनो, डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण हाकामारी या जो भुताटकीचा प्रकार आहे त्याच्याबद्दलचा एक आलेला अनुभव आपण पाहणार आहोत. इथून जर 30-35 वर्ष आपण मागे गेलो, तर महाराष्ट्रामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये हाकामारी या भुताबद्दलचे जे अनुभव ते तिथले लोक सांगताना आपल्याला आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या हाकामारीचे अनेक प्रकार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये घडलेल्याचं आपल्याला आढळून येतं. तसे आपल्याला माहिती मिळते. कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये हिला हाकामारी म्हणतात. काही ठिकाणी हाकमारी म्हणतात. हिंदीमध्ये याला छलावा असं म्हणतात. तर कर्नाटकमध्ये देखील असे हाकामारीचे भयानक अनुभव लोकांना आले किंवा प्रकार घडले, तर कर्नाटकमध्ये हिला नालेबा असं म्हटलं जातं. आता कोकणामध्ये घडलेला एक अनुभव या हाकामारीचा आज आपण पाहणार आहोत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव होतं. गावाच्या तिन्ही बाजूने जंगल होतं आणि गावामध्ये 150 पावणे 200 घरं होती. 450-500 गावाची लोकसंख्या. गावातल्या लोकांचा शेतीचा व्यवसाय होता. त्यामुळे लोक शेती करून गुण्यागोविंदाने अक्षरशः चांगल्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत होते. आणि मित्रांनो, दुसऱ्या गावात जाण्यासाठी थोडासा खडतर असा रस्ता होता, जो दुसऱ्या गावाकडे जायचा. 2 जंगलांच्या मधून अशी दरीसारखा एक रोड दुसऱ्या गावामध्ये गेला होता. तर तिथून लोक ये-जा करायचे. परंतु आजपर्यंत म्हणजे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट, एस-टी वगैरे काय आजपर्यंत गावामध्ये आली नव्हती. त्यामुळे लोक पायी किंवा एखाद्याचं वाहन असेल, तर त्या खडतर रस्त्याने ये-जा करत असायचे. आणि तिन्ही बाजूने ते जंगलाने वेढलेलं गाव. एके दिवशी अमावास्येच्या अगोदर 2-3 दिवस असा एक प्रकार होतो त्या गावामध्ये. रात्री 10-10:30च्या नंतर त्या आजूबाजूच्या जंगलामध्ये कोणीतरी स्त्री हाक मारते. म्हणजे प्रत्येकाचं नाव घेऊन हाक मारते, असं त्या जंगलामध्ये ऐकायला येऊ लागलं. रात्री 10च्या नंतर. लोकांना पहिल्यांदा काही समजेना, की एवढ्या रात्री ही अशी स्त्री म्हणजे प्रत्येकाचं नाव घेऊन कसं काय हाक मारते? किंवा कोण आहे हा? कोण थट्टा-मस्करी तर करत नाहीये ना? असा पहिल्यांदा संशय आला लोकांच्या मनामध्ये. पहिल्या रात्रीमध्ये हे सगळं असंच चालू होतं. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केला. त्यांना वाटलं कोणतरी टार्गेट मुलं वगैरे असतील, घाबरवण्यासाठी म्हणून लोकांना असं करत असतील. आता अमावास्या 2 दिवसावरती होती आणि दुसऱ्या रात्री हाच प्रकार घडला. त्या गावाच्या आजूबाजूला कधी जंगलातून इकडे, कधी इकडून या साईडने असा वेगवेगळ्या ठिकाणाहून एका बाईचा हाक मारलेल्याचा आवाज येऊ लागला. आता लोकांना काही ह्या गोष्टी कळेनात, की नक्की कोण हे सगळं करतंय किंवा नक्की ही भुताटकी आहे. आता लोकांचा त्यावेळी समज होता, की नक्कीच माणूस माणूस तर 2-3 दिवस अशी थट्टा-मस्करी करणार नाही. नक्कीच हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. आता लोकांचं संध्याकाळचं, रात्रीचं फिरणं मुश्किल झालं. कोण घराच्या बाहेर पडेना. सगळे आपापल्या घरामध्ये 7-7:30 वाजले, की दरवाजा वगैरे लावून घ्यायचे आणि घरामध्ये राहायचे. सहजासहजी घराच्या बाहेर कोण पडायचं नाही. परंतु ही घटना घडायची ती फक्त अमावास्येच्या अगोदर 2-3 दिवसापासून अमावास्येपर्यंत. म्हणजे एकूण 4 दिवसाचा हा कालावधी असायचा. त्यानंतरच्या नंतर जो कालावधी आहे, नंतरचे पुढचे दिवस हे नॉर्मल सगळ्यांचे व्यवस्थित जायचे. परंतु अमावास्या आली की लोकांच्या हृदयात मात्र धडकी भरायची. लोक घाबरायचे, घराबाहेर पडायचे नाही रात्री. असा 1 महिना निघून गेला, 2 महिने निघून गेले आणि पुन्हा एकदा एका अमावास्येच्या आधी 2-3 दिवस एक गोष्ट अशी घडली. मनोहर नावाचा एक व्यक्ती होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बायको आणि 2 लहान मुलं. गावाच्या मध्यभागी त्याचं घर होतं मातीचं. लोकांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी चांगले होते. मनोहर एके दिवशी दुसऱ्या कुठच्यातरी गावामध्ये तो मोलमजुरी करायचा. ते मोलमजुरीच्या कामासाठी म्हणून दुसऱ्या गावामध्ये गेला होता. तर मोलमजुरी करून संध्याकाळी 6-6:30 पर्यंत तो नेहमी दुसऱ्या गावात गेला असेल, तर तो त्या जंगलाच्या पायवाटेने किंवा त्या खडतर रस्त्याने घराकडे यायचा 6:30 पर्यंत. आज 7 वाजले, 7:30 वाजले तरी देखील मनोहर घरी आला नव्हता. बायकोला आता काळजी वाटू लागली, की हा गेला कुठे? एवढ्यात तर तो घरी येतो, परंतु आज 7:30 पावणे 8 वाजले तरी देखील तो आला नव्हता.
पत्नीने तरी देखील म्हटलं, की "ठीक आहे, आपण अजून एक 1.5-2 तास वाट पाहू." म्हणता-म्हणता 9 वाजले, तरी देखील हा काही घरी आला नाही. आता तेव्हा फोन वगैरे काही त्यांच्याकडे सुविधा नव्हत्या. तिने शेजाऱ्यांना जाऊन सांगितलं, की असा-असा विषय आहे. हे अजून कामाला गेले, ते अजून आले नाही. लोकं म्हणाले, "पण आता 9:30 पावणे 10 वाजले. आता शोधायचं कुठे त्याला?" गावामध्ये सगळीकडे त्यांनी विचारपूस केली, तर तो गावामध्ये कुठेही आढळला नाही. लोक त्याला सांगू लागले, की "आज आम्ही मनोहरला कुठे गावामध्ये पाहिलंच नाही." म्हणून. आणि आता मात्र बायकोची चिंता आणि शेजाऱ्यांची चिंता वाढू लागली, की आता नक्की याच्या बाबतीमध्ये झालं काय? लोकांनी आता ठरवलं रात्रीचे 11 वाजलेत. आता ह्याला काय शोधणार कुठे काळोखामध्ये? आता उद्या डायरेक्ट सकाळी याची चौकशी करायची आजूबाजूच्या गावामध्ये माणसांना पाठवून मग शोध चौकशी करायची. तर मित्रांनो, आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी शेजारी युवक होते, कोण होते, माणसं होती, जाणती माणसं होती, ते सगळ्यांनी आजूबाजूच्या गावामध्ये चौकशी केली. गावामध्ये पुन्हा एकदा चौकशी, पण हा कुठेच सापडला नाही. आता बायको मात्र रडू लागली. तिला चिंता वाटू लागली, की ह्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बरं वाईट झालं. आता त्या वस्तीपासून, त्या गावापासून थोडं अंतरावरती म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर असेल, जंगलाच्या पायथ्याशी त्या गावाची स्मशानभूमी होती सार्वजनिक. आता काही युवक फिरता-फिरता त्या स्मशानभूमीकडे गेले आणि स्मशानभूमीच्या त्या सगळ्या आवारामध्ये हा तिथे जखमी अवस्थेमध्ये बेशुद्ध असलेला त्या युवकांना दिसला. युवक त्याला उचलून घरी घेऊन आले. त्याला अंघोळ वगैरे घातली. ते इकडे त्याच्या मानेच्या इकडे नखांनी ओरबडल्याच्या जखमा होत्या. चेहऱ्यावरती जखमा होत्या. जसं काही कोणीतरी त्याला नखांनी असं जखमा करावं ना, तशा त्या अंगावरती सगळीकडे जखमांनी तो रक्तबंबाळ झाला होता, बेशुद्ध झाला होता. घरी आल्यानंतर थोडेसे त्याला लिंबू सरबत वगैरे पाजल्यानंतर त्याला शुद्ध आले आणि लोक त्याला विचारू लागले, "अरे, तू कालपासून आजपर्यंत तुला सगळेजण शोधतायत, पण स्मशानभूमीमध्ये कसा काय असा बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत आढळलास?" पहिलं-पहिलं त्याला काही समजेना. परंतु 3-4 तास गेल्यानंतर तो थोडा सावध झाल्यानंतर तो त्या सगळ्या माणसांना सांगू लागला, "रात्री मी काल 7:30-8 वाजता त्या जंगलातल्या रस्त्याने आपल्या गावामध्ये येत असताना कोणीतरी जंगलातून मला हाक मारली आणि ती हाक होती माझ्या पत्नीची. म्हणजे पत्नीच्या आवाजात कोणीतरी मला त्या जंगलातून असं जवळपासच वाटेवरनं, रस्त्यावरनं कुठेतरी कोणतरी हाक मारतंय असं. पत्नीच्या आवाजामध्ये मला हाक ऐकू आली. त्याच्यानंतर मी म्हटलं, "एवढ्या रात्री माझी पत्नी इकडे कशी काय आली?" तर त्याला पहिल्यांदा वाटलं, की आपल्याला उशीर झाला म्हणून काहीतरी शोधायला वगैरे पुढे आली असेल. म्हणून तो त्या थोडासा जंगलाच्या पुढे गेला. तर तीच हाक कोणीतरी पुढून आणि पुढे थोडं अंतर जाऊन मारते असं वाटू लागलं आणि तसा-तसा तो पुढे गेला आणि तो म्हणायला लागला, की काही क्षण पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी असं झालं, की कोणतरी स्त्री वाटेत उभी राहून मला हाक मारते माझ्या बायकोच्या आवाजामध्ये असं वाटलं. मी तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी तिचं रूप पाहिलं तर अक्षरशः ती म्हणजे चांगलीच नऊवारी साडी नेसली होती. केसात गजरा माळलेला होता आणि पूर्ण शृंगार केलेला होता म्हणजे सौंदर्याचा आणि ती हाक मारत होती, परंतु ती माझी पत्नी नव्हती. ह्या गोष्टी आता माझ्या लक्षात आल्या, की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. कारण 2 महिन्यापासून त्या जंगलातून कोणतरी स्त्री हाक मारते, हा आवाज मी पण ऐकला होता. आणि मग त्याने तो ऐकलेला आवाज आणि पाहिलेली स्त्री ह्याच्यामध्ये तफावत असल्यामुळे तो पुन्हा एकदा आता घाबरला. ती त्याने घरी येण्यासाठी म्हणून त्याची धावपळ सुरू झाली. आता तो जंगलामध्ये अर्धा किलोमीटर आतमध्ये गेला होता. घराकडे येण्याची किंवा तो रस्ता जो गावाकडे गेला होता, त्या रस्त्यावरती येण्याची पायवाट मात्र ह्याला आता सापडेना. सगळीकडे काळाकुट्ट अंधार आणि झाडं-झुडपं याच्यामध्ये त्याला वाट सापडेना. तरी तो धावत-धावत त्या गावाच्या पायवाटेच्या रस्त्याच्या दिशेने येत असताना एका दगडाला आपटून त्याचा तोल जाऊन तो जमिनीवरती पडला आणि जमिनीवरती पडल्यानंतर ती बाई देखील त्याच्या पंगड जी धावत होती ना, ती त्याच्याकडे येऊन थांबली आणि ती जोरजोरात अशी विचित्र हसू लागली आणि तिच्यावर म्हणजे मनोहर तिने झडप घेतली आणि मनोहरच्या इकडे गळ्यावरती तिने नखं मारली, चेहऱ्यावरती नखं मारली आणि त्याच्या पायाला धरून ती फरफटत ओढत ते गावाच्या त्या रस्त्यावरनं ती स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेली. आता मित्रांनो, इथे मनोहर काही काळ तो सोडण्यासाठी किंवा वाचवा, वाचवा असा ओरडत होता. परंतु त्या जंगलामध्ये कोणालाही त्याचा आवाज जात नव्हता आणि ती जी कोण हाकामारी होती, जी कोण स्त्री होती, ती वाईट शक्ती होती, भुताटकी होती ना, ती त्याला मात्र सोडत नव्हती. ती जोरजोरात हसत होती आणि त्याच्या पायाला पकडून त्याला फरफटत अक्षरशः त्या दगड-धोंड्याच्या रस्त्यातून ती स्मशानभूमीकडे घेऊन जात होती. आता थोडा वेळ मनोहर
त्याला वेदना होत होत्या. थोडा वेळ तो शुद्धीत होता. त्यानंतर मात्र तो बेशुद्ध पडला. गावातल्या त्या रस्त्याने ती त्याला अक्षरशः त्या स्मशानभूमीपर्यंत येऊन गेली. परंतु ती कोणालाही दिसली नाही. आता मित्रांनो, हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मग काही तिथले युवक आहेत ना, ते जाणते मंडळींना म्हणाले, की "हा काय प्रकार आहे? आमच्या तर बघण्यात असा प्रकार आजपर्यंत कधी घडला नाही आणि ह्या अशा हाकामारी भुताबद्दल किंवा भुताटकीबद्दल अशा काही घटना अजून आमच्या ऐकण्यात नाहीत." तर ते सगळे जाणती माणसं सांगायला लागली, की हा जो प्रकार आहे ना, तो हाकामारी या भुताचा आहे. कारण ती हाक मारते, तुमच्या कुटुंबातल्या, तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आवाजामध्ये तुम्हाला हाक मारते. ती तुम्हाला आपल्या जाळ्यामध्ये ओढते आणि ती फसवून तुम्हाला घेऊन जाते. कधी-कधी ती तुमचा जीवही घेते, तुमचे प्राण घेते, तुम्हाला मारते अक्षरशः. नाहीतर मग तुम्हाला स्मशानभूमीमध्ये, ओढ्याच्या किनारी किंवा नदीच्या किनारी एखाद्या झाडावरती टांगून ठेवते. असा प्रकार ती हाकामारी आपल्या बाबतीमध्ये करते. आणि हाच जो प्रकार आहे ना, तोच 2 महिन्यापासून जो जंगलामधून आवाज येतो एका बाईचा ना, तो हाच प्रकार आहे. ती हाकामारी आहे. ती हाकामारी नावाचं भूत आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्यापुढे सावध राहिलं पाहिजे. आता सगळे गावात घाबरले, की आता हे नवीन काय आता 2 महिने आवाज येत होता, पण प्रत्यक्षात कोणाच्या बाबतीमध्ये काही वाईट घडलं नव्हतं. पण आज मनोहरच्या बाबतीमध्ये हा प्रसंग घडल्यामुळे आता सगळे लोक घाबरले. पुन्हा एकदा लोकांचं येणं-जाणं पूर्णतः बंद झालं. परंतु हा प्रकार अमावास्येच्या 2-3 दिवस अगोदर घडायचा. मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2-3 महिने निघून गेले. कोणी अमावास्येच्या 2-3 रात्री संध्याकाळी 6-6:30 नंतर बाहेर पडायचं नाही. ती जंगलात तशीच हाका मारत असायची. प्रत्येकाचे घर होतं, तिथले युवक होते, तिथले कोण माणसं होते, प्रत्येकाच्या नावाने ती हाक मारायची. 2-3 महिने निघून गेले आणि मित्रांनो पुन्हा एकदा हा एक प्रसंग घडला. त्या गावामध्ये एक आजी राहायची आणि एक आजोबा राहायचे आणि त्यांची जी फॅमिली होती म्हणजे तिचा मुलगा, नातू वगैरे हे सगळे मुंबईला राहायचे. तर मुंबईवरनं त्याचा जो नातू आहे तो आपल्या मित्राला घेऊन गावी आला होता आणि तो गावी आला आणि म्हणजे शहरापासून तो गावाकडे येईपर्यंत त्याला अंधार झाला. दुसऱ्या गावापर्यंत एसटी यायची. तिथे एसटीतनं तो उतरला संध्याकाळच्या वस्तीच्या एसटीनं आणि तिथून 2-3 किलोमीटर अंतर होतं त्याच्या गावापर्यंत. कारण रस्ता चांगला नसल्यामुळे त्याच्या गावापर्यंत कधी एसटी यायची नाही. आता तो त्याचा मित्र हातामध्ये छोटी बॅटरी घेऊन दोघे त्या जंगलाच्या रस्त्याने आपल्या गावाकडे येत होते. आता इकडे आजोबांना आजीला माहितीच नाही कारण तेव्हा मोबाईल नव्हते, त्यांच्याकडे संपर्क नव्हता, तिथे रेंज देखील नव्हती. आणि मोबाईल नसल्यामुळे कोणताही संपर्क इतर व्यक्तींशी व्हायचा नाही. असं दुर्गम भागामध्ये ते गाव होतं. आता आजी-आजोबांना माहीत नाही आपला नातू गावी येणार आहे किंवा काय ह्यांना माहितीच नाही. संध्याकाळचे आता 8 वाजले होते. विशाल म्हणजे त्यांचा नातू आणि त्याचा एक मित्र होता त्याचं नाव होतं उदय. हे दोघेही त्या पायवाटेवरनं ती छोटी बॅटरी घेऊन गावाकडे यायला निघाले. गावाकडे यायला निघाले असताना अमावास्येच्या त्या 2-3 दिवसापूर्वीचा तो प्रसंग. जंगलातून कोणतरी हाका मारते. प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीला नावं घेऊन हाका मारते असा त्या जंगलात एक आवाज घुमत आहे असा दोघांच्या कानी पडला. दोघे जागच्या जागी थांबले. एवढ्या मोठ्या भल्या जंगलामध्ये, एवढ्या काळोख्या रात्री आणि एवढ्या रात्री एक बाई कोणाला हाक मारते? आता ती नावं त्या गावातल्याच व्यक्तींची होती. आता त्याला प्रथमतः वाटलं, की कोणतरी शिकारीला गेलेत किंवा कोणतरी काहीतरी कामानिमित्त गेले असतील. अ, एखादी स्त्री गेली असेल किंवा त्याची फॅमिली सहित ती कोणतरी जंगलामध्ये गेली असेल काहीतरी कामासाठी आणि म्हणून ती मारत असतील आपल्या परिवारातल्या लोकांना हाक. असं प्रथमदर्शनी ह्या सगळ्या दोघांनाही वाटलं. आता विशाल आणि उदय पुन्हा एकदा थोडेफार पुढे गेल्याने पुन्हा एकदा त्या विशालच्या नावाने आता जंगलातून हाक ऐकू आली. "अरे विशाल, अरे इकडे ये." त्याने कान देऊन ऐकलं ना, तर तो आवाज दुसरा-तिसरा कोणाचा नसून त्याच्या आजीचा होता. थरथरणारा तो आवाज आणि म्हाताऱ्या माणसाचा आवाज जसा असा घोगरा असतो, थोडासा रडवेला असतो, तसा तो आवाज त्याला आला. तो जागच्या जागी थांबला आणि त्याने उदयला देखील थांबवलं. "अरे उदय, इथं माझी आजी हाक मारते जंगलातून. पण आजी एवढ्या रात्री आता 8:30 पावणे 9 वाजले, जंगलामध्ये काय करते?" या दोघांनाही प्रश्न पडला. उदय म्हणतो, "असं कसं होऊ शकेल? तुझी आजी तर असं म्हणजे दांडा वगैरे घेऊन चालते, एवढी म्हातारी आहे असं तू सांगतोस. मग जंगलामध्ये काय येईल आणि कशाला येईल एवढ्या रात्री?" तर तो म्हणतो, "नाही रे, मग हा आवाज तर माझ्या आजीचाच आहे." आता ह्याला काही कळेना. तर उदय सांगतो, "नाही, नाही, तुला काहीतरी भास होतोय. चल आपण जाऊया. आपण गावाकडे जाऊया." परत हे 10-15 पावलं पुढे गेले आणि तोच आवाज आला, "विशाल, अरे इकडे ये. तिकडे कुठे जातोयस?"
विशालने पुन्हा एकदा उदयला सांगितलं, 100% आजीचा आवाज आहे. मी तुला सांगतोय, मी माझ्या आजीचा आवाज ओळखतो. ही माझी आजीच आहे. चल आपण जाऊन पाहिलं पाहिजे, कशाला तरी तिकडे आली असेल किंवा काय आलं असेल, तिला आपण सोबत जाताना घरी घेऊन जाऊ. आता उदयला घेऊन त्या छोट्याशा बॅटरीच्या उजेडामध्ये विशाल त्या जंगलामध्ये गेला, तर तो आवाज त्याला तसाच पुढे, 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 पुढे ऐकायला येत होता. पण कोण दिसत नव्हतं. आता 1 किलोमीटर तर तो त्या जंगलामध्ये गेला होता मित्रांनो. आणि त्याला पुढे परत तो आजीचा आवाज आला. आता ह्या दोघांना मात्र काही समजेना, की काय प्रकार आहे? हा काहीतरी भुताटकीचा तर प्रकार नाहीये ना? कोकणामध्ये अशा काही घटना घडत असतात. आणि अमावास्येला 2-3 दिवस राहिलेत म्हणजे अमावास्येच्या 2-3 दिवस अगोदर नंतर असे प्रकार घडतात भुताटकीचे. हे त्याला ऐकून माहीत होतं. आता मात्र तो थोडासा सावध झाला. दोघांनी ठरवलं, की नाही आता आपण ह्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकतोय की का असा हा प्रसंग आहे. आजी असेल तर ती थांबली पाहिजे होती वाटेवरती. ती पुढे, 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 पुढे का चालत जाते? पण दिसत नाही. आवाज मात्र स्पष्ट येतो. दोघांनी ठरवलं, आता आपण मागे निघून जायचं. हा काहीतरी विचित्र भुताटकीचा प्रकार आहे. दोघेही मागे वळले. मागे वळल्याने त्या रस्त्याच्या दिशेने तेही गावाकडे यायला निघाले. तर मित्रांनो, अक्षरशः तो हाक मारत-मारत ती आजी त्यांच्या मागनं मोठमोठ्याने पावलं टाकत-टाकत त्यांच्या मागनं चालते. आता ह्याने मागे वळून पाहिलं तर आजीच होती खरोखर. हातात दांडा घेतलेला, अशी थोडीशी वाकलेली आणि त्यांच्या मागून ती चालते, चालते. "अरे विशाल थांब, थांब, चल इकडून जाऊया आपण, इकडून शॉर्टकट आहे आपल्या घराकडे जायला." असं ती सांगत होती. ह्याने पाहिलं पुन्हा एकदा तो थोडासा चलबिचल झाला, की आजीच होती, तिचंच रूप होतं ते. म्हणजे तिच्याच रूपात ती हाका मारी अक्षरशः त्या दोघांना फसवण्यासाठी म्हणून तिथे आली होती. आता उदयने मात्र त्याला एकदम फोर्स केला, की ते थांबायचं नाही. चल आपण गावाच्या दिशेने निघून जाऊया. जर तुझी आजी असेल तर ती येईल आपल्या मागे. विशाल मागे वळून-वळून पाहत होता. तिची आजीच होती ती वाकलेली. हातात दांडा पकडून त्यांच्या मागनं चालते, चालते, चालते आणि हा मागे पाहत-पाहत चालतोय. पुढे जातोय, परत मागे वळून पाहतोय. तर आजी मागनं तो दांडा घेऊन जोरजोरात पावलं टाकून यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आता मात्र हे दोघेही धावत सुटले घराच्या दिशेने. आता विशाललाही कळून चुकलं होतं ही आजी नाहीये, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, उद्धटकीचा प्रकार. दोघेही धावतायत, धावतायत त्या खडतर रस्त्यातून आणि त्याच्या मागनं अक्षरशः तो हातातला दांडा टाकून ती आजी आतापर्यंत अशी जी वाकलेली होती ती सरळ ताठ उभी राहून दोघांच्या मागनं धावते, धावते त्या दोघांना पकडण्यासाठी. झडप घालण्याचा प्रयत्न करते. हाताची जी नखं होती ती अशी पुढे टोकदार आली होती. चेहरा सुरकुतलेला. आता मात्र तिचं रूप बदललं आणि अक्षरशः ती चित्र-विचित्र, अक्राळ-विक्राळ अशी दिसू लागली. पांढरे शुभ्र केस, हातांची नखं वाढलेली, सुरकुतलेला तो चेहरा, बाहेर आलेले डोळे, विचित्र हनवटी अशी लांब थोडीशी आणि त्यांच्या मागनं धावते, धावते. हे धावत, 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 धावत गावापर्यंत पोहोचले, तरी देखील ती त्यांचा पाठलाग करत होती. गावामध्ये येईपर्यंत 10 वाजले होते. एरवी गाव तर 10 वाजता लोक जागे असायचे, पण आज 10 वाजता सगळीकडे सामसूम पूर्ण गाव होता. कोणाच्या बाहेर दिवा नाही, लाईट नाही, कोण रस्त्यामध्ये नाही, कोण घराच्या बाहेर नाही, कोणी अंगणामध्ये बसलेलं नाही, कोणीच बाहेर नव्हतं. स्मशान शांतता त्या गावामध्ये पसरली होती मित्रांनो. आणि अक्षरशः हे धावत, धावत आपल्या घरापर्यंत पोहोचले. घरापर्यंत पोहोचल्यानंतर दार जोरजोरात वाजवतायत. "आजी, आजोबा, दार उघडा, दार उघडा." "आजी, आजोबा दार उघडा." आता आजीने आवाज ओळखला. अरे हा तर विशालचा आवाज. आता तिला काही समजेना, त्याच्या आजोबांना समजेना, की हा हाकामारीचा प्रकार आहे की काय? आपल्या नातवाच्या आवाजामध्ये हाकामारी आपला दरवाजा वाजवते की काय? असा त्यांना आतून संशय येऊ लागला. पण त्यांचीही डेअरिंग होईना, की दरवाजा उघडायचा आणि बाहेरून तर ती हाकामारी त्या रस्त्यावरनं यांच्या अंगणाच्या दिशेने यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हळू-हळू पावलं टाकत-टाकत येते. हे जोरजोरात दरवाजा वाजला, "आजोबा दरवाजा उघडा, दरवाजा उघडा." ती हाकामारी आली आहे, हाकामारी आली आहे. तर आजोबांनी आता मात्र थोडीशी डेअरिंग केली, की हा विशालचा आवाज आहे, हाकामारी आली, हाकामारी आली असे ते ओरडतायत. आजोबांनी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसे दोघेही आतमध्ये आले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि दोघेही दमलेले होते. दोघांनाही घाम आला होता. अक्षरशः हात कापत होते. आजोबा विचारतात, "झालं काय? झालं काय?" तर ते सांगायला लागले, की कोणतरी आजीच्या रूपामध्ये हाक मारत-मारत आम्हाला जंगलापर्यंत घेऊन गेलं आणि आम्हाला ज्यावेळी त्या जंगलात असं कळलं, की ही आजी नाहीये, तर ती जी कोण बाई होती, अकराळ-विक्राळ तिचं रूप होतं, चित्र-विचित्र चेहरा होता, भयानक असा चेहरा होता आणि ती अक्षरशः आमच्या मागे लागली. कसेबसे जीव वाचवत-वाचवत
मिळेल तिथून वाट काढत आम्ही घरापर्यंत पोहोचलो, पण ते घरापर्यंत ती अंगणापर्यंत आली होती आणि तुम्ही दरवाजा उघडलात, नाहीतर ती आम्हाला घेऊन गेली असती. तर आजोबा म्हणाले, की हा प्रकार तुमच्या बाबतीतही झाला की काय?" मग दोघांनाही काही समजेना. म्हणजे ह्याच्यापूर्वी असं घडलंय गावामध्ये? तर आजोबा म्हणाले, "हो." मग आजोबांनी तो मनोहरचा प्रसंग सांगितला, की असाच मनोहर नावाच्या एका आमच्या गावातील व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा प्रसंग घडला होता. दोघेही खूप घाबरले. आता मात्र आजोबांनी दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर ती हाकामारी अक्षरशः, "ए विशाल, इकडे ये. विशाल, अरे चल इकडे ये, आपण घरी जाऊया." असं तिच्या आजीच्या आवाजामध्ये ती बोलत होती. आजोबांनी आता जाऊन घरातल्या देव्हाऱ्यातला थोडासा अंगारा आणला आणि हातावरती धरून खिडकीचा दरवाजा उघडून देवाचं नाव घेऊन तो असा बाहेर फुंकला घरातून बाहेर. काही वेळानं ती हाका मारी धावत, धावत रस्त्यातून इकडे कधी जात होती, कधी तिकडे जात होती आणि त्यांच्या घराकडे ती चेहरा करून पाहत होती. आजोबांनी तिचं रूप पाहिलं तर ते चित्र विचित्र भयानक असं रूप होतं आणि अक्षरशः ती धावत, धावत हाका मारत मग ती परत पुढे जाऊन त्या गावातल्या, त्या वाडीतल्या प्रत्येक घराच्या समोर जायची ना, तिथल्या माणसाच्या नावाने हाक मारायची. अशी ती हाका मारत, मारत, मारत अक्षरशः जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये जोरजोरात नंतर 1 तासभर तर ती गावातल्या सगळ्या लोकांना ह्या विशालला वगैरे हाका मारत होती. सगळ्यांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला होता. रात्रभर कोणाला झोप लागली नाही आणि सकाळी उठल्यानंतर मग ही सगळी गावामध्ये पुन्हा ह्या 2 मुलांची, उदयची आणि विशालची चर्चा झाली, की अशी-अशी हाकामारी यांना पण दिसली किंवा ह्यांचा तिने पाठलाग केला. ह्यांना पण ती जंगलामध्ये घेऊन गेली होती. परंतु हे दोघेही तिच्या तावडीमध्ये सापडले नाही आणि ते घरी आले धावत-धावत आणि तो दरवाजा उघडून आजोबांनी आतमध्ये घेतल्यामुळे ते सुटले होते. नाहीतर त्यांच्या बाबतीतही तिने काहीतरी वेडं-वाकडं केलं असतं. त्यांचा जीव घेतला असता किंवा कुठेतरी नेऊन यांना बेशुद्ध करून ठेवलं असतं. तर असा हा भुताटकीचा प्रकार, हाकामारीचा प्रकार आजही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आजही घडतो. म्हणून रात्री अपरात्री कोण हाक मारून आपल्या नावाने बोलवत असेल, तर कोकणातली माणसं तर जात नाही किंवा कोणतरी चुना मागतो किंवा तंबाखू मागतो. तुमच्याकडे तंबाखू आहे का? कधीतरी कोणतरी असं आवाज येतो, की "तुझ्याकडे विडी आहे का? जरा मला पाहिजे होती. तंबाखू पाहिजे होता, चुना पाहिजे होता." तेव्हा लोक हातातला चुना वगैरे काय असेल ना, तर तिथे जागच्या जागी टाकतात. म्हणजे हा टाकलेला चुना किंवा तंबाखू असेल, काही सिगारेट असेल किंवा बिडी ह्याच्यावरती तू काहीतरी समाधानी हो, पण आमच्या मागनं काही येऊ नको किंवा आमच्या मागे लागू नको. म्हणून रात्री अपरात्री असं कोण हाक मारलं तर त्याच्यामध्ये त्याच्या मागे न लागता सरळ घरी निघून येतात. असे चित्र-विचित्र प्रकार हे हाकामारीचे आपण महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या भाषिक राज्यांमुळे आपण पाहतो. अनेक ह्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात हाकामारीच्या. 30 वर्षा 35 वर्षापूर्वी या हाकामारीचा जो प्रकार आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता. पण कोकणात आजही असे हाकामारीचे प्रकार घडतात. तर मित्रांनो ह्या 2 मित्रांचा, विशालचा आणि उदयचा अनुभव मी आज तुम्हाला सांगितलेला आहे. त्यांची वय आता भरपूर झालेली आहे. दोघांचे लग्न झाले आहे. परंतु विशालने हा जो मला सांगितलेला अनुभव मी तुमच्यापर्यंत तसा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाकामारी संदर्भात तुमच्याकडे काय अनुभव असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलशी जोडलेले राहा. चॅनल शेअर करा. कथेला लाईक करा. कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. आजपर्यंत दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.